प्रतिशोध अ रिव्हेंज लव्ह स्टोरी भाग 28. त्याने खट्ट्याळ हसत स्पर्शला डोळा मारला. लेट्स गो रघु. युवी चावी बोटाने गोल फिरवत म्हणाला आणि गालात हसत मॅन्शन बाहेर गेला. भैयासाहेब कुठे सावडली चावी? रघु त्याच्या मागे धावत म्हणाला. आता पुढे. जिथे होती तिथे. युवी गाडीत बसत म्हणाला. पण चावी तर वहिनींच्या हातात नव्हती. रघु त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघून म्हणाला. रघु, स्त्रियांची एक सेफ जागा असते तिथे. युवी डोळे मिचकावत म्हणाला. सरळ सांगा ना. रघु न समजून डोकं खाजवत म्हणाला. तू अजून लहान आहेस. चल उशीर होतोय. युवी हसत म्हणाला. रघुने गाडी स्टार्ट केली आणि मग दोघेही ऑफिसमध्ये गेले. आजी आणि आत्या स्पर्शकडे आश्चर्याने बघत होत्या. तिला खूपच लाजायला झालं आणि ती लगेच बेडरूममध्ये पळाली. तिची पळण्याची घाई बघून आत्या आणि आजीला आता खूपच हसायला येत होतं. ही पोर ना कधी काय करेल सांगता येत नाही. आत्या हसत म्हणाली. युवराजला खरंच हिरा सापडला आहे. आजीसुद्धा हसून म्हणाली. हो ना, खूप छान दिसतात दोघे एकमेकांसोबत. आत्या म्हणाली. देवा यांच्या आयुष्यात असंच प्रेम सदा फुलू दे. आजी देवाला नमस्कार करत म्हणाली. स्पर्श पळत तिच्या बेडरूममध्ये आली आणि तिने पटकन दार लावून घेतलं. दाराला पाठमोरी उभी राहून ती जोरजोरात श्वास घेत होती. मघाशी घडलेला प्रकार आठवून तिने तिचा चेहरा झाकला. तिच्या चेहऱ्यावर लज्जास्पद हसू आलं. बापरे, किती पटकन घडलं हे सगळं. मला तर काही कळलंच नाही. युवी अशा प्रकारे चावी घेतील मला कधी वाटलंच नाही. बरं झालं सगळ्यांनी डोळे बंद केले होते. स्पर्श मनाशीच बोलत होती. नेहमी तो तुझ्यावर भारी पडतो हा. तिचं मन लगेच बाहेर येत तिला म्हणालं. स्पर्शने डोळे गोल फिरवले. तू त्याला सतवण्याच्या नादात तो तुझीच मज्जा घेतोय. तुझ्या अशा बालिश वागण्याला तो हसत असेल. तिचं मन हसून म्हणालं. असं काही नाही. स्पर्श नाकमुरडत तिच्या मनाला म्हणाली. म्हणजे बघ ना, तू जो विचार करतेस नेमकं त्याच्या विरुद्ध तो युवराज करतो. तिचं मन पुन्हा तिच्यावर हसवत होतं. मला अजून चान्स मिळू दे. बघ कसा बदला घेते या गोष्टीचा. स्पर्श नाकमुरडत म्हणाली. अगं त्याच्याशी बदला घेण्याच्या नादात तू त्याच्या जवळ जायला लागली आहेस. तिचं मन म्हणालं आणि स्पर्श यावर गोंधळून तिच्या मनाला रोखून बघत होतं. युवी तुला आवडायला लागला आहे स्पर्श. तिचं मन गालात हसत म्हणालं. असं काही नाही. तो डेव्हिल मला अजिबात आवडत नाही. स्पर्श म्हणाली. मग त्याच्याशिवाय पार्टीमध्ये करमणार नाही हे का म्हणालीस? तिचं मन तिच्याकडे रोखून बघत म्हणालं. ते तर बाबा आजी सगळे त्यांच्याच वयाच्या लोकांशी बोलतात आणि मला नेहमीच त्यांच्यासोबत खूप बोर होतं म्हणून म्हणाले. स्पर्श खांदे मिचकावत म्हणाली. कुणाशी खोटं बोलते स्पर्श? माझ्याशी? मी तुझं मन आहे. तुला खूप चांगलं ओळखते मी. तुझ्या या छोट्याशा हृदयात तो हळूहळू त्याची जागा निर्माण करतोय. त्याच्या प्रेमाच्या प्रवाहात तो नेल तिकडे तू वाहत चालली आहेस. त्याचं जबरदस्ती तुला मिठी मारणं, किस करणं, रात्री मिठी मारून बिलगून झोपणं तुला आवडायला लागलं आहे हो ना? तिचं मन म्हणालं. स्पर्श काहीच बोलत नव्हती. खरंच तर होतं ते. न कळत ती त्याच्याकडे ओढली जात होती. असं काही नाही आहे. तुझा बरं? स्पर्श लटक्या रागात म्हणाली आणि तिचं मन हसत गायब झालं. स्पर्श बेडवर उपडी पडून युवीचाच विचार करत होती आणि त्याच्या त्या खोडकर गोष्टी आठवून तिच्या चेहऱ्यावर अजून मोठी स्माईल येत होती. युवराज दिवसभर उद्याच्या मीटिंगच्या तयारीमध्ये बिझी होता. उद्या देशमुख इंडस्ट्रीचं एक मोठं प्रोजेक्ट लॉन्च होणार होतं आणि याच संदर्भात एक मीटिंग होणार होती. त्यात हे प्रोजेक्ट कोण करेल यावर निर्णय होणार होता. याच प्रोजेक्टला मिळवण्यासाठी वीर राठोडसुद्धा खूप हातपाय हलवत होता. कमी वेळात त्याने बिझनेस वर्ल्डमध्ये बरंच नाव कमावलं होतं. त्यामुळे प्रोजेक्ट मिळण्याचे चान्सेस त्याचेही जास्त होते. युवराज स्वतः या प्रोजेक्टच्या प्रेझेंटेशनवर काम करतोय हे ऐकून वीरला त्याच्या रस्त्यात तो आता अडथळा वाटत होता. त्याला कसं रोखता येईल याचाच विचार वीर करत असताना त्याच्या टेबलवर त्याला मिस्टर सिंघाणी याच्या पार्टीचं इन्व्हिटेशन कार्ड आलेलं दिसलं आणि ते पाहून तो खुनशी हसला. सुनबाई झालं का बाळा आवरून? आत्या स्पर्शच्या रूममध्ये येत म्हणाली. नाही. स्पर्श म्हणाली. अगं तू अजून अशीच बसून आहेस. आवर लवकर. आत्या म्हणाली. आत्या तुम्ही जा, मी नाही येणार. माझं मन नाही आहे. स्पर्श म्हणाली. बाळा त्यांना राग येईल ना. काही गोष्टी मनात नसल्या तरी इतरांच्या आनंदासाठी कराव्या लागतात. युवराज नाही येणार, त्याला काम आहे. पण तू पण नाही आलीस तर ते बरोबर वाटणार नाही. तुला बोर झालं की आपण लगेच घरी येऊ. आत्या तिला समजावत म्हणाली. ठीक आहे आत्या, काय घालू? स्पर्श म्हणाली. आता जास्त वेळ नाही तर तुला आवडेल तो ड्रेस घालून तयार हो. आत्या तिच्या गालावरून हात ठेवून म्हणाली. ओके, बस 10 मिनिट. स्पर्श हसून म्हणाली. आम्ही खाली थांबलो आहोत. ये पटकन हां. आत्या म्हणाली. हो. स्पर्श म्हणाली आणि 10 मिनिटांनी स्पर्श तयार होऊन खाली आली. तिने एक घेरदार ब्लॅक असा सुंदर वनपीस घातला होता.
त्यावर रेड स्टोन होते. अगोदरच गोरीपान असलेली स्पर्श त्या ब्लॅक वन पीसमध्ये अजूनच गोरी दिसत होती. त्यात कहर म्हणजे तिचे निळे डोळे. साधासा मेकअप करून तिने तिचे केस फ्रेंच रोल करून वर बांधले होते. काही बटा गोल गोल करून गालावर सोडल्या होत्या. साधी सिंपल पण खूपच आकर्षक दिसत होती ती. खूप गोड दिसते हो, आजी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली आणि त्यावर स्पर्श खुदकन हसली. माई निघूया का? प्रताप म्हणाले. हो चला, आजी म्हणाली. सगळे सिंघानियाच्या पार्टीत आले. युवी अजूनही ऑफिसमध्येच होता. बॉस 8 वाजले, पीटर म्हणाला. गोईंग, युवराज म्हणाला. कुठं गोईंग? घरी कुणीच नसेल, रघु नाकमुरडत म्हणाला. युवराजने का अशा आविर्भावात त्याच्याकडे बघितलं. तो सकाळचं त्यांचं बोलणं विसरूनही गेला होता. असं काय करताय? सगळे सिंघानियाच्या पार्टीत गेले असतील ना? रघु तोंड फुगून म्हणाला. तुला जायचं होतं का? पीटर म्हणाला. हो मग, तेवढ्याच वहिनीसोबत राहून त्यांच्या मैत्रिणींची ओळख झाली असती, रघु नाकमुरडत म्हणाला. ती कुणालाही ओळखत नाही रघु, युवी हसत म्हणाला. आणि वहिनींचं एकच फ्रेंड आहे, प्रिया. प्रियाचं नाव घेताच रघुने गालावर हात ठेवला. त्याला तिने कानाखाली मारली होती तो दिवस आठवला आणि ते पाहून युवराज जोरजोरात हसायला लागला. हसू नका, तुमच्यामुळेच झालं होतं सगळं, नाहीतर त्या पांढऱ्या पालीची इतकी हिंमत माझ्या गालात मारली, रघु दात ओठ खात बोलला. चूक तुझी पण होती रघु, पीटरसुद्धा त्यावर हसत म्हणाला. भैयासाहेब, मला वाटतं तुम्ही पार्टीला जावं, वहिनी वाट बघत असतील, रघु बाजूला विषय सारून म्हणाला. तिला सकाळीच सांगितलं आहे मी रघु की येणार नाही म्हणून, आणि ती काही आता माझी वाट बघणारी नाही, युवी त्याचं काम करत म्हणाला. भैयासाहेब, वहिनीचं स्टेटस बघितलं का? रघु म्हणाला आणि युवीने रघुकडे पाहिलं. फोन चेक करा एकदा, रघु गालात हसला. युवीने त्यांचा फोन अनलॉक केला आणि तिच्या प्रोफाईलवर जाऊन तिचं स्टेटस चेक केलं. तिने तिचा एक सेल्फी काढून त्याखाली वेटिंग असं टाईप केलं होतं. फोटोमध्ये खूप बिच्चारा फेस केला होता तिने. ते पाहून युवी गालात हसला. म्हणलं ना, वहिनी तुमचीच वाट बघत असतील, रघु हसत म्हणाला. आता तरी जाणार ना बॉस? पीटरही हसत होता. लेट्स गो, युवी म्हणाला. असं जाणार? रघु त्याच्याकडे बघत होता. का, काय झालं? युवराज म्हणाला. त्या वहिनीला थोडं तरी मॅच करा भैयासाहेब, रघु म्हणाला. त्यासाठी घरी जावं लागेल आणि आता तितका वेळ नाही, युवी घड्याळात बघत होता. वहिनीने पाठवलेत कपडे, रघु हसत म्हणाला. व्हॉट? युवी त्याच्याकडे गोंधळून बघत होता. हो, त्यांनी दुपारीच मला फोन केला होता, तुम्ही बिझी होता म्हणून सांगितलं नाही. म्हणाल्या कामावरून झालं की पार्टीमध्ये या. रघुने तिचा निरोप त्याला सांगितला. रघु, तू मला आधी का नाही सांगितलं? युवराज चिडून चेअरवरनं उठत म्हणाला. पण तुम्हाला तर जायचंच नव्हतं ना, रघु बारीक डोळे करून म्हणाला. शट अप, कोट कुठे आहे? युवी म्हणाला. तुमच्या प्रायव्हेट फ्लॅटमध्ये ठेवला आहे, रघु नाक मुरडत म्हणाला आणि युवी लगेच त्याच्या ऑफिसमध्ये असणाऱ्या त्याच्या प्रायव्हेट फ्लॅटमध्ये गेला. प्रताप सगळ्यांना घेऊन सिंघानियाच्या पार्टीत आला. सिंघानिया फॅमिलीने त्यांचं छान स्वागत केलं. मिस्टर जहागीरदार, युवराज नाही आला, मिस्टर सिंघानिया म्हणाले. तो थोडा कामात बिझी आहे, प्रतापराव अदबीने म्हणाले. आय नो, खूप मेहनती मुलगा आहे तो, मिस्टर सिंघानिया म्हणाले. ही आमची सुनबाई, प्रताप स्पर्शची ओळख करून देत म्हणाले. अरे, मी आलो होतो रिसेप्शन पार्टीला, थँक्स फॉर कमिंग बेटा, मिस्टर सिंघानिया तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले. सोनिया, मिस्टर सिंघानियांनी त्यांच्या मुलीला आवाज दिला. येस डॅड, सोनिया त्यांच्या जवळ येत म्हणाली. बेटा, ही स्पर्शिका, हिला तुमच्यासोबत घेऊन जा, मिस्टर सिंघानिया म्हणाले. येस डॅड, कम स्पर्शिका. सोनिया तिला तिच्यासोबत घेऊन गेली. एका टेबलवर सोनियाचे फ्रेंड्स बसले होते. ते सगळे ड्रिंक एन्जॉय करत होते. लिसन फ्रेंड्स, ही स्पर्शिका, सोनिया त्यांना तिची ओळख करून देत म्हणाली. ओ हाय स्पर्शिका. तिच्या सगळ्या फ्रेंड्सनी तिला हाय केलं. हाय, स्पर्शसुद्धा हसून म्हणाली. हे, तू मिसेस युवराज जहागीरदार आहेस ना? त्यातून एक मुलगी तिला ओळखून म्हणाली. हो. त्यावर स्पर्श गोड हसली. माय गॉड, किती लकी आहेस यार तू. युवी तुला भेटला. किती दिवसापासून मी त्याच्यावर ट्राय करत होते, पण तो काही मला लाईन देत नव्हता. दुसरी मुलगी पुन्हा म्हणाली. लुक ॲट हर अँड लुक ॲट यू. तो इतक्या सुंदर परीला सोडून तुझ्याकडे बघेल तरी का? एक मुलगा त्या मुलीला हसत म्हणाला. पॉइंट. सोनियासुद्धा त्यावर हसली. सगळे छान ड्रिंक एन्जॉय करत गप्पा मारत होते. हे स्पर्शिका, तू काही घेत का नाहीस? एक मुलगी तिला ड्रिंक ऑफर करत म्हणाली. नाही नको, मी ड्रिंक घेत नाही, स्पर्श म्हणाली. ओफ, इतक्या मोठ्या बिझनेसमॅनची वाईफ आणि ड्रिंक करत नाहीस? एक मुलगी आश्चर्याने म्हणाली. नाही, स्पर्श हसून म्हणाली. काही हरकत नाही, आज घे. सोनिया स्पर्शला फोर्स करत म्हणाली. नाही नको प्लीज. स्पर्श नकार देत होती, पण सगळे तिला खूप फोर्स करत होते. स्टॉप इट, मागून जोरात आवाज आला.
आणि सगळ्यांनी मागे वळून पाहिलं. वीर चालत त्यांच्या समोर येऊन उभा राहिला. कुणाला जर ड्रिंक आवडत नसेल तर जबरदस्ती करू नये, इतकी साधी गोष्ट तुम्हाला समजत नाही? वीर रागाने सगळ्यांना बघून म्हणाला. वीर डार्लिंग, त्यात राग येण्यासारखं काय आहे? आम्ही तर जस्ट तिला म्हणत होतो. सोनिया म्हणाली. म्हणणं आणि फोर्स करणं यात खूप फरक आहे सोनिया. स्पर्श कम. वीर त्यांना इग्नोर करून तिच्या हाताला धरून तिथून बाजूला घेऊन आला. याला काय झालं मध्येच चिडायला? एक मुलगी म्हणाली. स्पर्शिका तीच मुलगी आहे जिचं लग्न अगोदर वीरबरोबर ठरलं होतं, पण ऐन लग्नाच्या दिवशी स्पर्शिका युवी सोबत पळून गेली. एक मुलगा हसत म्हणाला. ओ पुराना प्यार. सोनिया हसत म्हणाली. त्यावर सगळे हसायला लागले. थँक्स. स्पर्श वीरच्या हातून तिचा हात सोडवत म्हणाली. तुझ्यासाठी काहीही. वीर स्पर्शला म्हणाला आणि स्पर्शला हे ऐकून कसं तरीच वाटलं. बाय द वे, युवराज कुठे आहे? वीर म्हणाला. ते बिझी आहेत, त्यामुळे येणार नाहीत. स्पर्श नाराजीच्या सुरात म्हणाली. एवढा पण काय बिझी जो बायकोला वेळ देऊ शकत नाही? वीर म्हणाला. त्यांची महत्त्वाची मीटिंग आहे उद्या, त्याच्याच तयारीत थोडे बिझी आहेत. स्पर्श म्हणाली. ओह, खूप प्रोफेशनल आहे तो, माहीत आहे मला. त्याला बिझनेसमध्ये कुणीही दिसत नाही. आई वडील बायको कुणीच नाही. वीर म्हणाला. असं काही नाही, फॅमिली त्यांची फर्स्ट प्रायोरिटी आहे. स्पर्श मध्येच म्हणाली. नो स्पर्श, तुला अजून त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही. युवराज त्याच्या बिझनेससाठी काहीही करू शकतो. वेळ आल्यावर ही नाती प्रेम सगळं काही काडी मोल आहे त्याच्यासाठी. वीर म्हणाला. असं काही नाही वीर, युवराजला फॅमिली खूप जास्त प्रिय आहे. स्पर्श तिच्या मतावर ठाम होती. ओके बाबा, तू म्हणते तेच खरं. वीर तिला चिडवत म्हणाला. बरं, तुला एक सजेशन देतो. त्याच्याकडून उगाच अपेक्षा ठेवू नको, तुलाच त्रास होईल. असं म्हणून वीर तिथून निघून गेला. स्पर्श विचारात पडली. कुठेतरी तिला त्याचं बोलणं खटकलं. तिच्या सांगण्यावरूनही तो पार्टीत आला नाही याचं तिला आता वाईट वाटत होतं. ती आजी आत्या होत्या त्या ठिकाणी गेली. आजी. स्पर्श आजीला म्हणाली. सुनबाई, काय झालं? आजी तिचा पडलेला चेहरा बघून तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाली. काही नाही, मला घरी जायचं आहे. स्पर्श म्हणाली. आपण आत्ताच तर आलोय ना? आत्या तिच्याकडे म्हणाली. आत्या प्लीज, माझा मूड नाही. स्पर्श बिचारात फेस करून म्हणाली. ठीक आहे, चल. आत्या. आजी तिला घेऊन प्रतापजवळ आल्या. प्रताप, आम्ही घरी जातो. आजी म्हणाली. काय झालं माई? प्रताप काळजीने म्हणाला. सुनबाईला इथे करमत नाही आहे. आजी म्हणाली. ठीक आहे, मी ड्रायव्हरला सांगतो, तो तुम्हाला सोडून मला घ्यायला परत येईल. प्रताप म्हणाले. सगळे गेले तर सिंघाणिया फॅमिलीला वाईट वाटेल. मी आणि सुनबाई जातो, तू आणि दादा थांबा. आत्या मध्येच म्हणाली. हो, हे बरं राहील. आजीही तिने होकार दिला. मग आत्या आणि स्पर्श पार्टीतून बाहेर आल्या. समोर गाडी उभीच होती. दोघीही त्यात बसून घरी निघून गेल्या. त्या गेल्या आणि लगेच 10 मिनिटात युवी पार्टीमध्ये आला. स्पर्शने पाठवलेला सूट घालून छान तयार होऊन आला होता तो. सोबत रघु होताच. त्याने पार्टीमध्ये सगळीकडे नजर फिरवली. अरे युवराज, कम कम. मिस्टर सिंघाणिया त्याला पाहून म्हणाले. गुड इव्हनिंग अंकल. युवराज अदबीने म्हणाला. गुड इव्हनिंग. हे काय, किती उशीर? मिस्टर सिंघाणिया त्याला म्हणाले. मुंबईची ट्रॅफिक अंकल. युवराज हसत म्हणाला. कम. मिस्टर सिंघाणिया त्याला पार्टीत घेऊन गेले. मनात नसतानाही त्याला सगळ्यांशी भेटावं लागलं. त्याची नजर मात्र स्पर्शला शोधत होती. सगळ्यांना भेटून बोलून तो आजीजवळ आला. तू कधी आलास? आजी त्याला पार्टीत बघून आश्चर्याने म्हणाली. झालं अर्धा तास. युवी स्पर्शला आजूबाजूला शोधत म्हणाला. ती गेली केव्हाचीच घरी. आजी त्याच्या मनातलं ओळखून म्हणाली. घरी गेली? पण का? युवी म्हणाला. का म्हणजे? एक तर ती तुझ्याशिवाय पार्टीत येणार नव्हती, त्यात मग इथे तिला खूप बोर होत होतं, म्हणून ती नीलासोबत घरी गेली. आजी म्हणाली. आणि युवराज नाराज झाला. ठीक आहे, मीही जातो मग. युवराज म्हणाला. कुठे जातोयस आता? मिळूनच जाऊया. आजी त्याला तिथेच थांबवत म्हणाली. आणि मग तितक्यात कपल डान्स सुरू झाला. बऱ्याच मुलींनी युवराजला डान्ससाठी विचारलं आणि त्याला सगळ्यांसमोर जास्त नाही म्हणता येत नव्हतं. तो फेमस बिझनेसमॅन असल्यामुळे मुली त्याला मुद्दाम बोलवत फ्रेंडशिप करत होत्या. युवराजसोबत डान्स करणारी मुलगी त्याला बरीच खेटून डान्स करत होती. वीरने याच गोष्टीचा फायदा घेत त्यांचे वेगवेगळ्या अँगलने मोबाईलमध्ये फोटो काढले. त्यात मुली त्याला मिठी मारताना, त्याच्या गालावर किस करताना, त्याच्यासोबत बोल डान्स करताना असे बरेच फोटो होते. त्याने सगळे फोटो एका अननोन नंबरवरून स्पर्शला सेंड केले. स्पर्श नुसतीच चेंज करून बेडवर लोळत पडली होती. अननोन नंबरवरून कुणाचे मेसेज आले म्हणून तिने चॅटबॉक्स उघडून बघितला. समोर युवराज आणि दुसऱ्या मुलींचे फोटो पाहून तिला आता खूपच राग येत होता. मी म्हणलं तर पार्टीमध्ये आले नाही आणि आता मी पार्टीमध्ये नाही तर यांचा असा फायदा घेणं सुरू आहे. स्पर्श रागाने चरफडत होती. तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. का रडतेस?
तिचं मन बाहेर येऊन तिला म्हणालं, बघ सकाळी खूप प्रेम करत होतीस ना, स्पर्श तिच्या मनाला म्हणाली. पण तुला का वाईट वाटत आहे, तिचं मन तिला पुन्हा उद्देशून म्हणालं. हे बघून तू अजूनही विचारतेस की मला का वाईट वाटत आहे, स्पर्श त्याच्याकडे रागाने बघत म्हणाली. त्याने काहीही केलं तरी तुला का फरक पडावा, तुला तर तो अजिबात आवडत नाहीस ना, आणि तुझं प्रेमही नाही आहे त्याच्यावर, तिचं मन तिला रोखून बघत म्हणालं. हो, नाही आवडत, स्पर्शसुद्धा नाकवर ओढत रागाने म्हणाली. गुड, मग त्याने काहीही करू दे, तुला काय करायचं आहे, तू तुझं झोप, तिचं मन हसत म्हणालं. हो झोपते, तू जा आधी इथून, स्पर्श रागाने म्हणाली आणि तिच्या मनाकडे एक उशी फेकून दिली. तिचं मन पुन्हा हसत गायब झालं. म्हणे तुला काय करायचं त्याचं, स्पर्श उलट्या हाताने डोळे पुसत स्वतःशीच बडबडत होती. रात्री 11च्या सुमारास युवी आजी आणि प्रताप घरी आले. युवराज लगेच त्यांना गुड नाईट म्हणून त्याच्या बेडरूममध्ये आला. स्पर्श लाईट बंद करून झोपली होती. त्याने तिच्यावर नजर टाकली आणि चेंज करायला निघून गेला. चेंज करून येऊन तो स्पर्शच्या बाजूला पाहुडला. ती त्याला पाठमोरी झोपली होती. तो हळूच तिच्या बाजूला सरकला आणि रोजप्रमाणे तिला मिठी मारून झोपला. ती जागीच होती. ती त्याला दूर लोटून पुढे सरकली. अरे तू जागी आहेस अजून, युवी पुन्हा तिच्याजवळ सरकला. युवी तुमच्या जागेवर झोपा बरं, स्पर्श त्याला पुन्हा दूर करत होती. माझ्याच जागेवर झोपलो आहे ना, तो तिला मिठी मारून पुन्हा लाडात येत म्हणाला. सोडा आणि दूर व्हा, स्पर्श आता रागाने म्हणाली. व्हॉट हॅपन, युवी म्हणाला. काही नाही, मला झोप येते, स्पर्श म्हणाली. मग झोप ना, मी कुठे तिला नाही म्हणतोय, युवराज पुन्हा लाडात येत म्हणाला. तुम्ही लांब व्हा अगोदर, स्पर्श आता उठून बसली. काय झालं, युवराजला तिचा तोरा काही वेगळाच वाटला आणि ती अशी का बिहेव करते त्याला काहीच कळत नव्हतं. सांगितलं ना काही नाही, स्पर्श तोंड फुगून म्हणाली. आय एम सॉरी, वेळेवर निघालो होतो पण खूप ट्रॅफिक लागली होती, युवराज तिचा हात हातात घेऊन म्हणाला. तिने तिचा हात झटकन त्याच्या हातातून काढून घेतला. स्पर्श, युवराज आता तिच्या वागण्यावर आश्चर्याने डोळे मोठे करून म्हणाला. मला माहीत आहे तुम्हाला बिझनेस पुढे काही दिसत नाही, स्पर्श म्हणाली. आता हे काय मध्येच, युवराज गोंधळून म्हणाला. तुम्हाला बिझनेस पुढे कुणाचीच पर्वासुद्धा नाही ना, स्पर्श पुन्हा म्हणाली. कुणी सांगितलं तुला हे, युवी तिला गोंधळून बघत होता. माहीत आहे मला, आणि खरंच आहे ते, असं म्हणून स्पर्शने 2 उशा घेतल्या आणि समोर असलेल्या काउचवर जाऊन झोपली. स्पर्श, मी पार्टीमध्ये आलो होतो, तू नव्हतीस तिथे, युवराज त्याचं क्लॅरिफिकेशन देत होता. हो आला होतात ना, आणि मुलींना चिटकून खूप एन्जॉय पण केलं, मीच मूर्ख, करमत नाही आहे म्हणून एवढी छान पार्टी सोडून आले, स्पर्श रागात म्हणाली. एक मिनिट, तुला मी वेळेवर आलो नाही म्हणून राग आलाय की मी मुलींसोबत डान्स केला म्हणून राग आलाय, युवी हसत म्हणाला. माहीत नाही, स्पर्शने तोंडावरून पांघरून घेतलं. तिच्या बोलण्याचं युवराजला खूपच हसू येत होतं. त्यात ती त्याला दुसऱ्या मुलींसोबत बघून जेलस होते म्हणून तो खूप खुश झाला. मी मुलींसोबत थोडं एन्जॉय केलं तर कुठे बिघडलं, तू तर मला जवळही येऊ देत नाहीस ना, युवराज आता मुद्दाम भोळेपणाचा आव आणून म्हणाला. हो का, मग जा, अजून जाऊन एन्जॉय करा, स्पर्शने रागाने तिच्या डोक्याखालची उशी काढली आणि त्याला फेकून मारली. युवराजला आता खूपच हसायला येत होतं आणि तो हसायलाही लागला. तिला आता अजून त्याचा राग येत होता. ती उठली आणि रागाने त्याच्या जवळ जात त्याला उशीने मारत होती. तो हसत तिचा मार खात होता. शेवटी ती थकून खाली बसली. त्याने तिला लगेच मिठीत घेतलं. सोडा मला, स्पर्श त्याला दूर लोटत म्हणाली. किती रागराग करतेस, अशा मोठमोठ्या पार्टीमध्ये एकमेकांसोबत डान्स करणं, मिठी मारणं या गोष्टी कॉमन आहेत स्पर्श, तिथे मनात नसतानाही असं वागावं लागतं. तू तिथे असतीस तर मी तुझ्यासोबत डान्स केला असताना, युवराज तिला समजावत म्हणाला आणि ती शांत ऐकत होती. ती जास्त अशा पार्टीत जायची नाही, त्यामुळे तिला अशा पार्टीत होणाऱ्या गोष्टी नवीन होत्या. कुणी माझ्याशी कितीही लगट केली, मिठी मारली तरी इथे, त्याने तिचा हाताचं बोट त्याच्या डाव्या छातीवर ठेवलं. इथे फक्त तू आहेस, ही जागा फक्त तुझी आहे आणि राहणार, हे कायम लक्षात ठेवायचं, युवराज तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. आता तिने त्याला स्वतःहून मिठी मारली. हळूहळू प्रेम जे व्हायला लागलं होतं. वेडी, त्याने तिची मिठी घट्ट केली आणि हसला. बरं मला सांग, तुला हे कोणी सांगितलं, युवराज म्हणाला. एका नंबरवरून मेसेज आलेले, त्यात तुमचे मुलींसोबत काही फोटो होते, स्पर्शने त्याला सगळं सांगितलं. अच्छा, आता शांत झोप आणि अशा कुठल्याच प्रकारच्या गोष्टींवर अजिबात विश्वास ठेवायचा नाही, युवराज तिचा चेहरा हाताच्या उंजळीत घेऊन म्हणाला. आणि मग दोघेही बेडवर आडवे झाले. स्पर्शला थोड्याच वेळात झोप लागली. युवराज अजून जागी होता. त्याने तिचा फोन चेक केला आणि ते मेसेज बघितले. प्रायव्हेट नंबर होता कुणाचा तरी. हे कुणी केलं असेल ते समजायला त्याला वेळ लागला नाही आणि तो खुनशी हसला. थँक्स वीर,
तुझ्या या चीप वागण्याने स्पर्श माझ्या अजून जवळ आली, युवराज खुन्सी हसत स्वतःशी म्हणाला. फोन ठेवून त्याने स्पर्शला पुन्हा जवळ ओढून घेतलं आणि मिठी मारून बिलगून झोपला. टू बी कंटिन्यूड. श्रोते हो, आजचा हा पार्ट कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग आता इथेच थांबूया. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.